नमस्कार. खास मेहमानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्यासोबत आहे नवी मुंबई महानगरपालिकाचे पूर्व आयुक्त, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष आणि पर्यावरण अथॉरिटी म्हणजे स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष श्री विजय नाटा साहेब. नाटा साहेब, खूप खूप स्वागत आहे आपला. सर, असं वाटतं आहे की बिगुल वाजलं आहे इलेक्शनचा, कारण कालच आपले एकनाथ शिंदे साहेबांनी, पालकमंत्री साहेबांनी एक मोठी घोषणा केली आहे 500 स्क्वेअर फीट प्रॉपर्टी टॅक्सबद्दल. ते हे काय आपल्या स्टार्ट आहे आता कॅम्पेनिंगची? कॅम्पेनिंगची सुरुवात नाही आहे. जेडी तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेची जेवढेही लोक आहेत, मग ते मंत्री असोत, पदाधिकारी असोत किंवा काही असोत, हे राऊंड द क्लॉक काम करत असतात. आणि मुंबईचा डिसिजन झाल्यानंतर नव्या मुंबईचा डिसिजन अपेक्षित होता. आणि एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे, गाव दोन तुकडे करतात. आणि जेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की सर मुंबईचं झालेलं नवी मुंबईचे करून द्या म्हणून, तर त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला, माहिती घेतली कमिशनरकडून आणि त्यांनी घोषणा करून टाकली की मी 500 चौरस फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांचा टॅक्स माफ करून टाकतो. म्हणजे ही कामाची पद्धत आहे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीतून त्यांनी काल घोषणा केली. आता तुम्ही विचारलं कॅम्पेनिंगचा भाग आहे की आता करोना इतका पसरलेला आहे, रोज पसरतो आहे. 2 वर्ष झाले इलेक्शन आज उद्या होतील, त्यामुळे याच्याही पुढे इलेक्शन होतील नाही होतील, कधी होतील याच्याबद्दल कोणाला काही कल्पना नाही आहे. परंतु तो विचार आमच्या मनामध्ये नसतोच. आणि शिंदेसाहेब हे शाखा प्रमुखापासून नगरविकास मंत्र्यापर्यंत प्रवास करून आलेले असल्यामुळे त्यांना अनुभव आहे की गरीब माणसाच्या अडचणी काय असतात आणि गरीब माणसाला काय रिलीफ दिल्यानंतर तो आनंदी होईल. आणि म्हणून जसं मुंबईमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला तसाच निर्णय नव्या मुंबईसाठी त्यांनी घेतला. आणि आपल्याला कल्पना आहे की सिडकोनी जेवढी घरं नव्या मुंबईमध्ये बांधली त्यातली बहुतेक घरं ही 500 चौरस फुटाच्या आत आहेत, किंवा गरीब लोकांनी काही ठिकाणी अनधिकृत घरं बांधलेली ती 500 फुटाच्या आत आहेत. 500 फुटाच्या वर घरं असणारे फार कमी लोक, म्हणजे मला तर वाटतं 25% लोक असतील, 30% लोक असतील. त्यामुळं या निर्णयाचा फायदा 70% लोकांना, म्हणजे जवळजवळ 2 लाख घरांना याचा फायदा होणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आदरणीय आमचे मुख्यमंत्री ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी किंवा या आघाडी सरकारने घेतलं आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खूप छान काम त्यांनी केलं, खूपच छान काम. सर, मोठी गोष्ट आहे, पण ह्याचा रेझोल्युशन खूप आधी गेला होता, तर ह्याची अंमलबजावणी ॲक्च्युली कधी होणार? कारण घोषणा तर खूप अंमलबजावणी ताबडतोब होईल. कारण आपल्याला माहिती आहे शिवसेनेची किंवा शिंदे साहेबांची कामाची पद्धत झटमंगणी पटशादी असते. ते दुसऱ्या लोकांसारख्या घोषणा द्यायच्या निवडणूक आल्यावर आणि लोकांना भुलवायचा असा प्रकार आमच्याकडे नसतो. नाही होणार तर नाही होणार म्हणून सांग, ताबडतोब होईल. आता पहा, मी तुम्हाला दुसरा एक विषय सांगतो. 500 मीटरचं जे सिडकोला भूखंड देण्याचा विषय होता, साहेबांनी घोषणा केली आणि रात्री तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये स्टेसुद्धा दिला. म्हणजे इतकं झटपट काम करण्याचं. सुदैवाने आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं एकमत असल्यामुळे कुठलंही काम करणं खूप सोपं जातं. ह्याच्यात काय असं म्हणत जातं की गणेश नायकांचा इफेक्ट आहे, त्यांनी हे आवाज उठवली होती खूप मोठा स्कॅम आहे ह्याच्यात, 500 स्क्वेअर मीटरचे ते तुम्ही सगळं डिरिझर्व करताय. नाही, मी तुम्हाला दुसरा विषय सांगतो की 500 फुटाचं जे क्रेडिट आहे पूर्णपणे आघाडी सरकारचं क्रेडिट आहे. नाही, प्लॉटचं म्हणतोय मी. प्लॉटच्या बाबतीमध्ये काय झालं होतं की सिडकोने असं म्हटलं होतं की सिडकोच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट काम त्यांना करायचं आहे. जसं आता 80,000 घराचा प्रोजेक्ट त्यांनी घेतलेला आहे. तुमच्या एअरपोर्टमध्ये त्यांना काही स्टेक द्यायचा आहे, किंवा खारघरमध्ये काही डेव्हलपमेंट करायची, नव्या मुंबईमध्ये काही डेव्हलपमेंट करायची. त्यांना पैशाची गरज आहे आणि पैसे त्यांना उत्पन्न एकच साधन आहे म्हणून त्यांची विनंती होती. परंतु नंतर असं लक्षात आलं की सगळे प्लॉट रिझर्व करणं उचित होईल त्यांच्यासाठी. आणि ते लक्षात आल्याबरोबर नगरविकास मंत्र्यांनी स्टे दिला आणि त्याला मी आपल्याला दाखवलं देखील की आज रात्री तर स्टे इश्यूसुद्धा झाला. इतकं झटपट काम करतात. म्हणजे एखादी गोष्ट चुकून काही सरकारकडून कोणाकडून झाली असेल तर ती दुरुस्त करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहत नाहीत. इफेक्ट वगैरे काही नाही हो. इफेक्ट कसला मला सांगा. यांना जर करायचं असते, आता हे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जवळजवळ 20 वर्ष सत्तेमध्ये होता, सिनियर मिनिस्टर होता,
तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांचा एका वेळी आशीर्वाद होता. शरद पवार साहेबांनी तर सगळेच कपडे सोडून सगळं त्यांना दिलं होतं. तुम्हाला साधी टॅक्स माफी करता आली नाही 15-20 वर्षामध्ये. काय तुमची क्षमता काय मला सांगा. म्हणजे शिंदे साहेबांवर टीका करणं यांनी, म्हणजे एखाद्या 10 मार्क गणितात मिळवणाऱ्या मुलांनी, जो मुलगा 100 मार्क मिळवतो गणितामध्ये, त्याच्यावर टीका करणं इतका पोरकटपणा आहे हा. त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि प्लॉटच्या बाबतीमध्ये सुद्धा मी ऐकलं त्यांनी जी भूमिका घेतली की प्लॉट विकायला काढलेत, हे करायला काढलेत, ते करायला काढलेत. कसं असतं की आपण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे तुम्हाला माहिती, हू वॉन्ट जस्टिस मस्ट कम विथ क्लीन हँड. ज्याला न्याय पाहिजे त्या माणसाचे हात स्वच्छ असले पाहिजेत. म्हणजे मला तर हसू आलं आणि दयाही आली. मी तुम्हाला सांगतो की ज्या नेत्यांनी महापालिकेच्या हद्दीमधली MIDCची 1000 कोटी रुपये किमतीची 42 एकर जमीन 25 वर्ष लुबाडून ठेवली होती. तुम्ही मंत्री असताना, जबाबदार पदावर असताना करोडो रुपये खर्च करून कुठली परवानगी न घेता त्याच्यावर तुम्ही मंदिर बांधता. सिडकोची 4 एकर जागा, काय म्हणतात त्याला तिकडे, ते ग्लास हाऊस बांधून तुम्ही हडपली होती. तुम्ही ज्या कारणासाठी MIDC कडून जागा घेतली त्याचा वापर तुम्ही ऑफिस म्हणून करता 25 वर्ष. असे अनेक प्रकार यांनी केलेले आहेत. म्हणजे ह्यांनी अक्षरशः लुटण्याचा प्रयत्न केला हे सगळे प्लॉट. आणि अशा माणसांनी MIDCच्या सुभाष देसाईसारख्या सिनियर माणसाबद्दल बोलावं किंवा शिंदेसाहेबांसारख्या माणसावर बोलावं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं. मी सांगतो, ज्याला एखाद्या चांगल्या माणसाने, एखाद्या प्रामाणिक माणसाने हा आरोप केला असता तर तो आरोप करण्याचा त्याला अधिकार होता. इथं तुम्ही अख्खी नवी मुंबई लुटायला निघालेला आहात आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप करता. ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही. पण आधी त्यांची सत्ता होती, आता तुमची सत्ता आहे, तर मग तुम्ही निघाले विकायला नवी मुंबई असं विकायला नाही निघालो. जेडी सर्व्हिस रोड पण जे आहे, ठाणे बेलापूर रोडचं सर्व्हिस रोड, तिकडे पण प्लॉट्स विकताय. सर्व्हिस रोड ट्रॅफिक तर प्रॉब्लेम होणार नाही. पहा, मागणी असेल, एखाद्या चांगल्या माणसानी, प्रामाणिक माणसानी मागणी केली, चांगल्या उद्देशाने मागणी केली तर निश्चित त्याचा विचार होईल. मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं 10 मिनिटामध्ये शिंदे साहेबांनी स्टे दिला ना, तसं MIDC छोटी मोठी काही प्रशासकीय चूक झाली असेल तर 2 मिनिटामध्ये आम्ही करू. 2 मिनिटामध्ये आम्ही. MIDCचं तुम्ही सांगता जेडी, MIDCमध्ये जाऊन तुम्ही शोधपत्रकारिता जरा कधीतरी वापरा. यांनी शेकडो प्लॉट तिथे स्वतःच्या फॅमिलीच्या नावाने घेतलेले आहेत किंवा नातेवाईकाच्या नावाने घेतलेले किंवा दुसऱ्याच्या नावाने घेतलेले आहेत. यांनी एकही प्लॉट यांच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला मिळू दिलेला नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सामदाम दंड भेद वापरून सगळ्या प्लॉटवर यांनी कब्जा केलेला आहे. ह्यांनी काय MIDCच्या मंत्र्यांना हे शिकवतात. तुम्ही उलट चेअरमन असताना, त्या पर्यावरण खात्याचे मंत्री असताना त्या MPCBचा वापर तुम्ही खाजगी तुमचे बिझनेस आहे त्याच्या मीटिंगसाठी करायचा दररोज. तुम्हाला अधिकार कुठला पोचतो? तुम्ही नैतिकदृष्ट्या इतकं खाली गेलेले होता जबाबदार पदावर असताना की तुम्हाला टीका करण्याचा अधिकारच नाही आहे. आणि तुम्ही एवढं जर पॉप्युलर असताना चांगलं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर तुम्हाला मिस्टर 5% हे बोललेच नसते लोक. आज देखील कुठे आलं तर गपचूप लोक काय बोलतात, मिस्टर 5% आले. ही इमेज झाली नसती तुमची, किंवा लोकसभेला किंवा मागच्या विधानसभेला इतका दारुण पराभव झाला नसता. ह्यांनी आव किती जरी आणला तरी लोकांच्या मनामध्ये ह्यांनी स्वतःची संपत्ती वाढवण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही हे पक्क बसलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. कारण यांनी फक्त आणि फक्त सत्ता, माझा मुलगा, माझा पुतण्या, माझा दुसरा मुलगा, मी स्वतः एवढ्यामध्ये लिमिटेड ठेवली. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि प्रॉपर्टी वाढवली. याच्या पलीकडे काहीच केलं नाही. निदान शिंदेसाहेब सगळ्यांसाठी काम तरी करतायत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मोरबे डॅम आणलं, वॉटरचा खूप प्रॉब्लेम होता नवी मुंबई आता सध्या नाही आहे. पण तुम्ही आता नवी मुंबईचं पाणी तुम्ही ठाण्याला देणार आणि दुसऱ्यांना देणार. थोडी अडचण झालेली आहे. मी या बाबतीमध्ये आदरणीय सुभाष देसाई साहेबांशी बोललेलो आहे. आणि MIDCचा अनेक वेळा त्या पाईपलाईन फुटणे वगैरे प्रकार सुरू झालेला आहे. पाण्याचं थोडं शॉर्टेज आहे. मी कमिशनरांशी बोललो आहे, पालकमंत्र्यांशी बोललो, सुभाष देसाई साहेबांशी बोललेलो आहे. तो प्रॉब्लेम मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये सॉर्ट आऊट होईल.
आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खासदार केला, पूर्वी तुमच्या आमदार केला, ठाण्याच्या लोकांची मतं घेतली, ठाण्याच्या लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली. आज तुम्ही ठाण्याच्या लोकांच्या जीवावर का उठला? उद्या तुम्हाला खासदार केलं उभं राहायचं असेल तर ठाण्याच्या लोकांची मतं मागायचीत ना. तुम्ही उठसूट ठाण्याच्या लोकांच्या विरुद्ध जी भूमिका घेता ना ते तुम्हाला आज ना उद्या यांना भोगावं लागणार आहे, लक्षात घ्या. आता या दोन्ही वेळे लोकसभेला दणका दिला ठाण्याच्या लोकांनी, म्हणून ठाण्याच्या लोकांच्या विरुद्ध यांच्या मनामध्ये विष पेरलं गेलेलं आहे, दुसरं काही नाही. पूर्वी हेच लोक त्यांचे मतदार होते. त्यांचं म्हणणं आहे की स्टेपमधली ट्रीटमेंट देताय तुम्ही नवी मुंबईला, ठाण्याला प्राथमिकता देताय, मुंबईला प्राथमिकता नाही ना, देताय. मी तुम्हाला सांगतो, उलट नव्या मुंबईला जे जे पाहिजे ते सगळं देण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. तुम्हाला सांगतो, GDCRमध्ये FSI नव्या मुंबईला वाढवून मिळाला. हे लोक असताना हे 20 वर्ष खुर्ची उभवत बसले, स्वतःची प्रॉपर्टी वाढवत बसले. तुम्हाला साधा FSI वाढवून आणता आलं नाही 20 वर्षामध्ये. शिंदे साहेबांनी 8 दिवसामध्ये ते काम करून दाखवलं. कसली स्टेप बदलली तुम्ही म्हणता? काय दिलं नाही मला सांगा. सिडकोला पाहिजे तो सपोर्ट दिला, महापालिकेला पाहिजे तो सपोर्ट दिला. आणि महापालिका ही काय यांच्या मालकीची नाही आहे. इतके दिवस सत्ता लोकांना मूर्ख बनवून बोगस वोटर्स करून त्यांनी केली होती, पण आता लोक भुलणार नाहीत, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे आता, ऐरोली कटई जे फ्लायओव्हर वगैरे बनत आहे, याच्यात त्यांचं म्हणणं आहे की नवी मुंबईला त्रास होणार, ॲक्सेस नाही. गैरसमज काय झालं मी तुम्हाला सांगतो की ऐरोली एरियामध्ये पूर्णपणे शिवसेनेचं आणि आघाडीचं वर्चस्व आहे. यांचा एखादा नगरसेवक सुद्धा तिथं निवडून येणं अवघड झालेलं आहे. यांच्याकडचे जे सक्षम लोक होते, स्वाभिमानी लोक होते, ताकदवार लोक होते, ते सगळे आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे यांना माहिती की ऐरोली दिघा परिसरामध्ये यांचा एकही नगरसेवक येणार नाही, आणि म्हणून त्या भागातल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे बोलत आहेत. वास्तविक तिथे आम्ही एक आम काढतो आहे, म्हणजे ज्याला बाहेर जाणारा रस्ता म्हणतो, जसं आपण फ्रीवेला काढलेला असतो. त्यामुळे लोकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. दुर्दैव मी तुम्हाला मागच्या वेळी म्हटलं होतं या शहराचं असं आहे की यांचा अभ्यास नाही आहे, यांचं वाचन नाही आहे, यांना कायदा कळत नाही आहे, यांना प्रोसिजर माहिती नाही आहे, आणि त्यामुळं काहीतरी अर्धवट सल्लागारांचा सल्ला घ्यायचा आणि काहीतरी बोलायचं. इतके दिवस हे बोलतच नव्हते, दिसतच नव्हते. आता निदान लोक निवडणुका आल्यामुळं लोकांनाही दिसायला लागलेले आहेत. नाही तर यांच्या PA सुद्धा दिसत नव्हते, अशी परिस्थिती होती. यांच्यामध्ये इतका अहंकार आला होता की यांच्या PAंना गाठायला सुद्धा 8-8 दिवस लोकांचे जायचे. त्या मानाने तुम्ही पाहिलं असेल, शिंदे साहेब कुठल्याही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना 24 तास उपलब्ध असतात. तुम्ही बघितलं की त्यांच्या भोवती कधी गेलं तर 1000-2000 लोक असतात. हा या दोन नेतृत्वामधला फरक आहे. आणि शिंदे साहेब हे पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करतात, आणि माझं अलिगेशन आहे की हे फक्त आणि फक्त स्वतःच्या फॅमिलीच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतात. कुठे प्लॉट निघाला आहे, कुठे बांधकाम निघालं आहे, कुठे फ्लॅट मागायचा, कुठे दुकान मागायचं, कुठे भागीदारी मागायची, याच्या पलीकडचा विचार यांच्या मनामध्ये नाही. मी तुम्हाला सांगतो, मी खूप क्लोज कॉर्नरने या लोकांना पाहिलेलं आहे. या दोन नेत्यामधला फरकही मी जवळून पाहिलेला आहे. तुम्ही रात्री 2 वाजता फोन केला तरी शिंदेसाहेब डॉक्टरचं काम आहे का नाटाजी, मी करून देतो, आणि तो मनुष्य रात्री 2 वाजता काम करेल. यांना गाठायचं ते यांच्या PAला 10 फोन केले तर तो मनुष्य भेटणार नाही, अशी परिस्थिती. हा फरक आहे. दोन्ही गार्डियन मिनिस्टरांचे पद यांच्याकडे आधी होते, आता एकनाथ शिंदे साहेब. फरक तुम्हाला काय मेन फरक म्हणजे पब्लिक त्यांचे अटॅक त्यांच्यावरच आहे. बेसिक फरक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करणारे एकनाथ शिंदे आहेत, आणि हे फक्त सेल्फ इंटरेस्टमध्ये काम करणार आहेत. आणि हे मी नाही बोलत आहे. तुम्ही नव्या मुंबईमध्ये कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये जा, आमची वाळू घ्या, आमचे दगड घ्या, आमचे डबर घ्या, आम्हाला एक फ्लॅट द्या, आम्हाला एक दुकान द्या, तुमचा धंदा काढला तर भागीदारी द्या, हा मर्यादित संकुचित विचार आहे. आणि शिंदे साहेब पब्लिक इंटरेस्टमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याची चर्चा करून पब्लिकसाठी काम करत असतात, आणि त्याच्यामुळं त्यांच्या मागे एवढा मोठा जनाधार आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या योजनेमध्ये लाखो लोकांनी फायदा घेतला, लाखो लोकांनी फायदा घेतला. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पूर आला, सांगलीला आला, साताऱ्याला आला, रत्नागिरीला आला, कोल्हापूरला आला, त्यावेळी शिंदे साहेबांनी किंवा आम्ही सगळ्यांनी, सगळ्या आमच्या युनिटनी कितीतरी डझनानी ट्रक भरून माल पाठवला. त्यावेळी घरी झोपले होते. करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी हजारो लोकांना, शेकडो लोकांना नाही म्हणत, हजारो लोकांना, मी असेल, शिंदेसाहेब असतील, विचारसाहेब असतील, आमचं लोकल युनिट असेल, हजारो लोकांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही अन्नधान्य दिलं. त्यावेळी हे घरी झोपले होते.
करोनाच्या काळामध्ये, दिवाळीच्या काळामध्ये आम्ही घरोघरी जाऊन लोकांना फराळाचं साहित्य दिलं, त्यावेळी हे घरी बसले होते. हा फरक आहे शिंदे साहेबांमध्ये आणि यांच्यामध्ये, हा फरक आहे. यांना असं वाटतं मी राजा, लोकांनी माझ्याकडे यावं, आणि शिंदे साहेबांना असं वाटतं की आपण सेवक आहे, आपण लोकांकडे गेलं पाहिजे. हा बेसिक फरक आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद नवी मुंबई का ठाणे जिल्ह्यामध्ये खूप वाढलेली आहे. आता शिंदेसाहेब पालकमंत्री पण आहे आणि UD मिनिस्टर पण आहे. सिडको त्यांचा एक मुद्दा आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं, जे मंदाताईंनी खूप फॉलोअप केला, तुम्ही पण प्रपोज केला होता, आणि त्यांनी प्लॉट घेतला आहे, ते ट्रान्सफर होणार आहे. आता यांचं म्हणणं आहे की ते फ्री प्लॉट आपल्याला मिळाला पाहिजे आणि सिडको बांधून ते फ्री करून, म्हणजे एका बाजूला सिडकोचे पाय कापायचे, प्लॉट विकायचे नाही, तुम्हाला प्लॉट देणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला सिडकोकडून सगळ्या गोष्टीची अपेक्षा करायची. ही जी दुटप्पी भूमिका, याच्या मागची त्यांची मानसिकता अशी आहे की कुठलंही काम एक तर आपल्याला क्रेडिट मिळणार नसेल तर होऊ नये, मग ते जनतेच्या उपयोगाचं असेल त्यांना काही घेणं देणं नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापेक्षा यांची मानसिकता म्हणजे त्याच्यातून मला काय आर्थिक फायदा होईल, तो पहिला त्यांचा अँगल असतो, आणि त्याच्यातूनच त्यांनी मंदाताईंना विरोध केलेला आहे. आमच्या मंदाताईंना या मुद्द्यावर विरोध नाही, चांगलं काम आहे, मंदाताई करो, कुणीही करो, कम्युनिस्ट पार्टीने करू नाही तर RPIने करू, आम्ही त्याला सपोर्ट करणार. परंतु यांना असं वाटतं की दुसऱ्याला क्रेडिट जातं आहे आणि मला त्याच्यात आर्थिक फायदा होत नाही, म्हणून आपलं हे मुद्दा काढायचा, ह्याच्या पलीकडे काही त्याच्यात तथ्य नाही आहे. तर हे काय अरे माझं म्हणणं होतं, हे तर मंदाताई आमदार आहेत साध्या, तुम्ही तर 20 वर्ष मंत्री होता, तुम्हाला एक हॉस्पिटलचा प्लॉट घेता आला नाही. हे सोडा, तुम्ही आता रिडेव्हलपमेंट आम्ही सुरू केलेलं आहे, तुम्हाला 20 वर्षामध्ये एक बिल्डिंग रिडेव्हलप करता आली नाही. तुमची क्षमता काय मला सांगा ना. तुम्ही पदावर होता, शरद पवार साहेबांनी तुम्हाला पाठीवर हात ठेवला, बाळासाहेबांनी हात ठेवला, म्हणून तुम्ही मंत्री राहिला. तुमची क्षमता काय मला सांगा ना. तुम्ही एकही घर तुम्ही रिडेव्हलप करू शकला नाही, एकही हॉस्पिटल तुम्ही आणू शकला नाही. तुमची क्षमता काय सांगा ना तुम्ही. किंवा टॅक्स माफी करू शकला नाही. ही कामं तर सगळी आम्ही फटाफट असं पत्ते टाकल्यासारखी केली. आणि सध्या आता आरोप होत आहे कमिशनर साहेबांवर, म्युन्सिपल कमिशनर बांगर साहेबांचे स्टाईल ऑफ वर्किंगवर, त्यांचं जे काम आहे की हे काम का करता, हे का काम करता. आणि तुमचे जे नगरसेवक आहे महाविकास आघाडीचे पण, संदीप सुतारचा वॉर्ड असेल, दिव्या गायकवाडचा वॉर्ड असेल, खूप ऑब्जेक्शन्स घेत आहे की हे कशासाठी फुटपाथ. पॉईंट असा आहे की कमिशनरवर आरोप करणं हे चुकीचं आहे. पहिलं मी तुम्हाला सांगतो, ते बिचारे सकाळी 9 पासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात. जे गरजेचं आहे सगळं ते करतात. आणि ते दबावमध्ये काम करताय पालकमंत्रीचा असं नाही, दबाव वगैरे काय नाही. मी तुम्हाला पालकमंत्र्यांचा दबाव नाही, पालकमंत्र्यांच्या चांगल्या कामासाठी सूचना असतात. त्यांनी सांगितलं की बाबा करोनासाठी तुम्ही हॉस्पिटल उभा राहा, करोनासाठी अमुक करा, करोनासाठी ऑक्सिजन आणा, तो त्याला दबाव नाही म्हणता येणार. ह्यांचं दुखणं मी तुम्हाला परत तेच सांगतो की आमच्याशिवाय जर प्रशासन चांगलं चालत असेल, आमच्याशिवाय जर डेव्हलपमेंट होत असेल आणि आमचा जर दाणापाणी बंद होत असेल तर त्यांना दुःख होतं. ही त्यांची मानसिकता आहे. आणि दुर्दैवानं यांना महाराष्ट्रामध्ये नव्या मुंबईशिवाय कुठलंही काही माहिती नाही आहे. त्यामुळं उठसूट सकाळ दुपार संध्याकाळ या शिपायांनी काय केलं, त्या क्लार्कनी काय केलं, या कमिशनरनी काय केलं, त्या पोलीस कॉन्स्टेबलनी काय केलं, एवढाच धंदा आहे. इतर मंत्री जे असतात ते राज्यभर फिरत असायचे, राज्यभर त्यांची नेतृत्व इस्टॅब्लिश केलेलं असायचं, पक्षामध्ये त्यांना किंमत असायची. यांना काम नसल्यामुळं हाच धंदा आहे की कमिशनरला नावं ठेव, सिडकोला नावं ठेव, पोलिसांना नावं ठेव. पण सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे कशासाठी चाललेलं आहे, याच्यामध्ये यांचा हिडन इंटरेस्ट काय, हे सगळी चांगली माहिती आहे तुम्हाला सांगतो. आणि यांनी घराण्यात स्वतःच्या घरासाठी काय केलं याची सगळ्या अधिकाऱ्यांना खडा माहिती आहे. आणि कॉर्पोरेटर्सवर जे अटॅक होत आहे, कॉर्पोरेटर बघा, संदीप चांगला कार्यकर्ता आहे, तो राष्ट्रवादीमध्ये गेला. दिव्या खूप चांगली पॉप्युलर आहे, ती राष्ट्रवादीमध्ये गेली. आता ते निवडून येणारच आहेत, यांना माहिती सत्ता जाणार आहे, म्हणून शेवटची धडपड चालू आहे की यांना बदनाम करून आपल्या पदरी काय पडतंय का. परंतु यांच्या पदरी काही पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की भाजपचे लोक यांना कंटाळलेले. सर एक मुद्दा आहे की तुमचा अटॅक जे असता आहे गणेश नाईक त्यांच्या फॅमिलीवर आहे, BJPवर ज्यादा अटॅक नसतं तुमचं. नाही, BJPवर अटॅक करण्यासारखं BJP पक्ष यांनी शिल्लकच नाही ठेवलं ना नवी मुंबईमध्ये. तुम्ही मला सांगा की BJPचा एक तरी मनुष्य एका तरी BJPच्या कार्यक्रमामध्ये दिसतो का. उलट BJPचे ओरिजिनल जे सगळे लोक आहेत त्यांचा माझा खूप चांगले मैत्रीचे प्रेमाचे संबंध, कारण आमची युती होती. परेशान झालेले भेटताय, सगळेच भेटतात.
म्हणजे मी नावं एक एक तुम्हाला हे कॅमेरा बंद केला तर सांगेल, सगळेच भेटतात म्हणजे त्याच्यामध्ये एक्झॅग्रेशन काही नाही. आता तुम्हाला आठवणार सुद्धा नाही की शिवसेनेचे पदाधिकारी कोण आहे, कारण ह्यांनी कब्जा केला त्या पक्षावर, या घराने कब्जा केला. आणि हेच केलं राष्ट्रवादीमध्ये असताना, हेच केलं शिवसेनेमध्ये असताना. आणि म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा यांच्यावर विश्वास नाही. ह्यांची चलबिचल त्यांना माहिती आहे की हे कधी शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न करतील, हे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणून यांच्या हाती सगळ्या चाव्या द्यायच्या नाहीत, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं मी तुम्हाला सांगतो. आणि याची खात्री तुम्ही शोध पत्रकारिता म्हणून करून घ्या, कारण त्यांना माहिती की कुठल्या दिवशी उड्या मारतील. कारण आता त्या बाबतीत त्यांचं एक्सपर्टाईज झालं आहे की कुठल्याही दिवशी कुठेही उडी मारू शकतात. आणि म्हणून त्यांच्यावर जे शिक्के बसले ना, गद्दार गद्दार गद्दार, त्याचा फार मोठा परिणाम त्यांना भोगावा लागेल. तर आपल्याला वाटतं की गणेश नाईक ग्रुप एक वेगळा आहे आणि BJP ग्रुप वेगळा आहे? 100%. मी नाही, तुम्ही BJPच्या लोकांशी बोला ना. 100%. आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार? फायदा हे बघा, त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं हा आमचा रोल नाही, परंतु ते बिचारे आमचे मित्र आहेत, इनफॉर्मली येतात, भेटतात आणि त्यांचं दुखणं काय ते सांगतात. ते मी फक्त तुमच्यासमोर सांगितलं. त्यांची किंमत संपवण्याचा यांचा प्रयत्न आहे. यांना घरातल्या माणसाशिवाय कुठलाही मनुष्य, इवन पक्षातला कार्यकर्तासुद्धा मोठा झालेला चालत नाही. म्हणून कुठल्याही कार्यकर्त्याला एखादा व्यवसाय काढून दिला, कुठल्याही कार्यकर्त्याला एखादी इंडस्ट्री काढून दिली, कुठल्याही कार्यकर्त्याला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं, हे नाही होऊ देत. जे काय निघेल ते आपल्या घरात. हेच झालं त्यांचा. तुमचं महाविकास आघाडीमध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहे. जितेंद्र वाड गणेश नाईकांवर टीका नाही करतात आणि तुमच्यावर टीका करताय. नाही, एकदाच घडलं आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी माननीय मंत्री आव्हाड साहेबांचा मला फोन आला आणि मला माहीत नाही काय झालं, परंतु त्यांनी मला सांगितलं, नाटाजी एकत्रितपणे बसा, एकत्रितपणे काम करा, आपल्याला नव्या मुंबईमध्ये आघाडीची सत्ता आणायची. आणि मला फोन आल्यानंतर मी शशिकांत शिंदे साहेबांना फोन केला, गावडे साहेबांना फोन केला, आमच्या लोकांना फोन केला. म्हटलं आव्हाड साहेबांचा असा फोन आला होता आणि आपण बसलं पाहिजे. आणि मग पालकमंत्र्यांनी सांगितलं आपण एकत्र लढायचं आहे आणि आम्ही त्याची मीटिंग घेतली. आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला की आपण ह्या नव्या मुंबईच्या निवडणुका आघाडी म्हणून लढायच्या. आणि तुम्ही मार्क केला असेल की 3ही पक्षाचे लोक एकमेकांच्या विरुद्ध एकही शब्द नव्या मुंबईमध्ये बोलत नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जे रिस्पेक्ट तुम्ही दिलं पाहिजे ते नाही देता. आता बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्घाटन झालं घाईत आणि घडली. एव्हरी प्रोग्राम, ती चूक मान्य आहे. पण काल तुम्ही पाहिलं असेल, खूप लांबचं नका घेऊ तुम्ही, काल तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पालकमंत्री आले, आम्ही त्यांना निमंत्रण दिलं. कौशिक साहेब होते जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गावडे साहेब होते, त्यांचे काही प्रमुख पदाधिकारी होते. त्यांना आम्ही सन्मानाने बोलवलं, सन्मानाने चर्चा केली. एखादी चूक होऊन जाते गडबडीमध्ये, पण त्याचा अर्थ आघाडीत बिघाडी असं नाही. आणि सगळे लोक मी तुम्हाला वारंवार सांगतो की अतिशय प्रेमाचे आणि अतिशय घरोब्याचे संबंध आमचे सगळ्यांचे. तुम्ही लीड करताय महाविकास आघाडीचे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स नवी मुंबईमध्ये, आम्हाला पण माहीत आहे ते सगळे तुमच्याकडे येतात. आणि तुम्ही ते मीटिंग घेतली होती आणि तुम्ही सांगितलं की आम्ही एकत्र लढणार आणि आम्ही आमच्या वरिष्ठांना हे कळवणार. बट परत अनिल कौशिकचं म्हणणं आहे की नाही, असं काय डिसिजन नाही झालं आहे. नाही, काय होतं एक लक्षात घ्या की पक्षामधले कार्यकर्ते दूर जाऊ नयेत म्हणून प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना अशा प्रकारची भाषा वापरावी लागते. आम्ही म्हणतो की पुढच्या वेळी महाराष्ट्रात फक्त शिवसेनेची सत्ता येणार, राष्ट्रवादी म्हणते महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, काँग्रेस म्हणते की आता काँग्रेसचं. हे करावं लागतं. कार्यकर्त्यांची जे करेज आहे ते टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनाही करावं लागतं आणि त्याच्यात काही चुकीचं असं आम्हाला वाटत नाही. तर काय प्रॉब्लेम नाही तुमचं? शून्य प्रॉब्लेम आहे. मग हे कसं का होत आहे की वेगळे वेगळे व्हॉइसेस कशासाठी नाही येत ना व्हॉइसेस? आपण म्हणतात म्हणून कुठलाच वेगळा व्हॉइस नाही आहे. आणि तिकडे अनु आंग्रे वर्सेस गवते, हे पण खूप एक मुद्दा आहे. छोटा विषय, तुम्ही तो विषय मोठा काय पण करता मला तेच कळत. मोठा आमच्यामध्ये साधारणतः असं ठरलेलं आहे की ज्या पक्षाचा नगरसेवक होता ती जागा त्यांना द्यायची. त्या इक्वेशन प्रमाणे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे सगळं काम होईल. पण अनु आंग्रे विरुद्ध खोटे केसेस करताय असं त्यांचा आरोप नाही, आहे. एकच तो इन्सिडेन्स आहे, पण तो गैरसमजातून झाला. मलाही विचारलं आपल्या मंत्री महोदयांनी, आव्हाड सरांनी. म्हटलं सर मला त्याच्यात काही माहीत नाही आणि आम्ही कोणीही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही.
म्हणजे अण्णू आंग्रेला तर आम्ही कधी भेटलेले मला आठवत नाही, कधी चुकून भेटला असेल तर. आता सध्या वॉर्ड बाउंड्रीज चे पण खूप एक मुद्दा झाला आहे. वॉर्ड फॉर्मेशन वॉर्ड फॉर्मेशन जे होत आहे त्याच्यावर पण खूप पॉलिटिक्स आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं त्यांचं बोलणं म्हणजे अस्वस्थतेतून आहे. आता त्यांना लक्षात आलेलं आहे की एकमेव ह्यांचं संस्था एकच एवढी संस्था, यांनी इतक्या राजकीय आयुष्यामध्ये एकही मोठी संस्था उभी हे करू शकले नाहीत. एखादं हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीनं सुरू करू शकले नाहीत. एखादी मोठी स्पोर्ट अकॅडमी हे काढू शकले नाहीत. तुम्ही आता मी बारामतीला जाऊन बघा, हजारो संस्था उभा केलेल्या आहेत. यांनी एकही संस्था, कारण यांचा एकमेव उद्देश होता की आपली प्रॉपर्टी वाढवणं. लक्षात आलं का? त्याच्यामुळं यांनी तुमचा मुद्दा काय होता तो? वॉर्ड फॉर्मेशनचं जे आहे. वॉर्ड फॉर्मेशन. त्याच्यामुळं अस्वस्थता आलेली त्यांना. आता वॉर्ड फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयुक्तांनी एक विशिष्ट सूचना दिल्या होत्या की वॉर्ड फॉर्मेशन करताना त्या प्रभागाची लोकसंख्या 27,000 5% कमी किंवा 5% जास्त ठेवा. दुसरं त्यांनी सूचना दिली होती, तुम्ही उत्तरेपासून सुरुवात करा, दक्षिणेपर्यंत. तिसरी सूचना दिली होती की हायवे क्रॉस करू नका. नंतर सूचना दिली होती की रेल्वे लाईन क्रॉस करू नका. त्याच्यानंतर सूचना दिली होती नाले क्रॉस करू नका. म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं होतं की मतदाराची गैरसोय होईल अशा प्रकारची प्रभाग रचना करू नका. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आयुक्तांनी, त्यांच्यावर ते बंधनच आहे ना, आयुक्तांनी प्रभाग रचना केलेली आहे. आता यांना दुर्दैवाने काय झाले, याच्यापूर्वी यांची मनमानी चालायची आणि मग ते मनमानीने अगदी पाहिजे तसं तुघलकी कारभार करून, म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळी उदाहरण दिलं होतं की काही वॉर्ड यांनी केले होते 18,000चे आणि काही वॉर्ड होते 6,000 7,000चे. तुम्ही इंदिरानगरला जा, सुधाकर सोनवणे साहेबांचा वॉर्ड बघा. आता काय झालं की आता प्रशासन चौकटीत काम करते, त्यामुळे यांना मनमानी करता येईना. काही वॉर्ड तर वॉर्डमध्ये वॉर्ड आहे. तुम्हाला सांगतो, तो शिरवण्याचे वॉर्ड तुम्ही बघा, अंड आणि अंड्यामध्ये अंडा असे वॉर्ड यांनी तयार केले होते त्यांचा माणूस निवडून येण्यासाठी. यावेळी त्यांचं आम्ही काही चालू दिलं नाही. आम्ही सांगितलं नथिंग डुईंग. यांची दादागिरी आता संपलेली, म्हटलं ते दिवस गेले. आता सध्या तुमची सत्ता ऐका ना, तुमची सत्ता आहे, तुम्ही आता दुरुपयोग करताय. नाही ना, एकही तुम्ही चुकीचं उदाहरण दाखवा आता जेव्हा केव्हा पब्लिश होतील की आम्ही त्याच्यामध्ये, आम्ही सांगितले नियमाच्या बाहेर करायचं नाही, यांच्या दबावाला बळी पडायचं नाही आणि ह्यांनी मागे जो मूर्खपणा केलेला आहे तो मूर्खपणा आम्ही प्रशासनाला करू देणार नाही. आम्ही त्यांना सज्जड दम दिला होता, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता कळेलच आपल्याला बाहेर आल्यानंतर की नेमकं काय प्रशासनाने केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की पॅनल सिस्टम हिशोबाने तुम्हाला फेवर होईल असं फॉर्मेशन केलं आहे. मला सांगा की मी शिरवण्याचा वॉर्ड ऐरोलीला तर जोडू शकत नाही किंवा दिघ्याचा वॉर्ड CBDला तर जोडू शकत नाही. शेजारचाच वॉर्ड घ्यावा लागतो ना. त्याच्यामुळं कुणाला उपयोग आणि नुकसान काय त्याचा विषयच येत नाही ना. आता पराभवाच्या भीतीमुळे आणि त्यांचे सगळेच लोक तुटलेले असल्यामुळे किंवा आणखी तुटण्याची त्यांना माहिती कोण कोण आणखी तुटणार आहे, त्या भीतीपोटी मग कुठं राज्यपाल साहेबांकडे जा, कुठे इकडे जा, कुठे तिकडे जा. मी त्या दिवशी म्हटलं तसं, अरे तुम्हाला राज्यपाल साहेबांकडे जायची माझी काहीच तक्रार नाही, त्यांचा अधिकार आहे. पण तुम्ही 50-50 एकर जागा सरकारची 25-25 वर्ष लुबाडता, 5-5 एकर जागा तिथे ग्लास हाऊस उभारता. कुठल्या तोंडाने तुम्ही राज्यपालांकडे जाणार? त्यांच्याकडे सगळं हिस्ट्री शीट असतं प्रत्येकाचं. त्यांना कळतं कोण कुठल्या कॅरेक्टरचे आहे म्हणून. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की या लोकांचं धाडस कसं होतं. म्हणजे एवढी अनैतिकता, एवढं बेकायदेशीरपणा करून सुप्रीम कोर्टाने मुस्काडात मारून ते मंदिर पाडायला लावले. हे काय राज्यपालांना माहीत नसतं का? त्यांच्याकडे सगळं असतं. त्यांच्याकडे जवळजवळ 200 लोकांचा स्टाफ असतो. माणूस भेटण्यापूर्वी सगळी हिस्ट्री त्यांच्यासमोर असते. त्यामुळे हे जे खोटं नाटक करायला जातात ना, त्याचा काही उपयोग होणार नाही. आता वॉर्ड्स पण वाढले, 10-11 वॉर्ड्स वाढले आणि त्यांचं म्हणणं आहे की मोस्ट ऑफ द वॉर्ड्स तुम्ही ऐरोलीमध्ये करताय कारण तुमच्या तिकडे वर्चस्व आहे. नाही, मुद्दा तो नसतो. मुद्दा एवढाच असतो की 27,000ची जी लिमिट आहे त्याच्या 5% कमी किंवा 5% जास्त याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. ते त्यांनी मेंटेन केलं की नाही केलं हे याच्या वॉचवर आम्ही पण आहे ना. त्यांनी जर कुठे 40,000 केलं असेल तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ. त्यांनी कुठे 20,000 केलं असेल तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ. जोपर्यंत समोर येत नाही त्यांनी काय केलं तोपर्यंत काही बोलणं म्हणजे हवेत गोळ्या मारण्यासारखे आहेत. ठीक आहे. आणि तर सध्या तुमचं काय म्हणणं आहे की काय मुद्दे असणार इलेक्शनमध्ये? इलेक्शनमध्ये काय झालं लक्षात घ्या की नवी मुंबईचं पोटेन्शियल प्रचंड आहे. आणि मी काय हवेतल्या गोष्टी बोलत नाही. मी 4 वर्षे कमिशनर होतो.
सिडकोनी बऱ्यापैकी याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं मी कमिशनर असताना देशातली सर्वोत्कृष्ट पाणी पुरवठा व्यवस्था आम्ही केली, देशातले सर्वोत्कृष्ट STP आम्ही तयार केले, देशातले सर्वोत्कृष्ट लँडफिल साईड आम्ही केली, देशातलं सगळ्यात उत्कृष्ट ETC सेंटर आम्ही केलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो स्कूल विजन मी केलं, 50 शाळा बांधल्या, तलाव विजन केलं, स्मशानभूमी विजन केलं, लाखो झाडं लावली, अनेक रस्ते ठाणे बेलापूर रोड केला, फ्लायओव्हर केले. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश मी केला हे सांगण्यासाठी नाही आहे की या ठिकाणी पोटेन्शियल खूप आहे आणि त्या मानाने आता तर MTHL येत आहे, एअरपोर्ट होत आहे, जलवाहतूक चालू करतो आहोत आम्ही. म्हणजे आघाडी सरकारने खूप आघाडी घेतली याच्यामध्ये. त्यामुळं हे शहर देशात नाही तर जगात लक्षात येण्यासारखं शहर होणार आहे. पण हे लोक जे आहेत हे 5% अडकलेले आणि मर्यादित संकुचित दृष्टिकोन असलेला, यांच्या हाती सत्ता गेली तर या शहराचा विकास होणार नाही, ह्यांचा विकास होईल. यांचे 50 प्लॉट असतील MIDCत तर 52 होतील, 10 दुकानं असतील तर 15 होतील. पण जनतेच्या दृष्टीनं किंवा जगाच्या नजरेतील असं शहर हे तयार नाही करू शकणार, कारण यांना नवी मुंबईच्या बाहेरची काहीच माहिती नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ही सत्ता जर आघाडीला दिली तर आम्ही जगाच्या नजरेमध्ये येईल इतकं चांगलं शहर करण्याचं प्लॅनिंग आम्ही याच्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि त्या दिशेने सरकार काम करते. लोकल बॉडी आमची जर असेल तर पैशाचा वेस्टेज न होता हे 5% वगैरे बंद करून भ्रष्टाचारमुक्त महापालिका आम्ही आणू आणि जगामध्ये नव्या मुंबईचं नाव करू. सर, तुम्ही जगाच्या पातळीवर म्हणताय, पण प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे कधी तुम्ही सॉल्व्ह करा? प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये किमान 10 बैठका झालेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचना आम्ही इन्क्लूड करून येणाऱ्या काही आठवड्यामध्येच तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संपलेला असं दिसेल. मग तुम्हाला फायनली काय म्हणायचं व्ह्यूअर्स? नाही, मला असं म्हणायचं की आपली नवी मुंबईकडे खूप पोटेन्शियल आहे, वेल प्लॅन्ड शहर आहे आणि इथे राजकारण 24 तास राजकारण ते करत बसणारे संकुचित दृष्टीचे, भ्रष्टाचारी आणि कुटुंबाची काळजी घेणारे, घराणेशाही चालवणारे लोकांच्या हाती सत्ता न देता आघाडीच्या हाती सत्ता दिली तर तुम्हाला आमूलाग्र बदल झालेला या शहरामध्ये दिसेल. आणि मी आत्ता बोलतो असं नाही, मी कमिशनर असताना हे सगळं करून दाखवलं आहे माझ्या टीमच्या माध्यमातून, यांच्या सगळ्या अडचणींना पार करून. म्हणून ते मी इतक्या आत्मविश्वासाने, तुम्हाला गर्विष्ठपणा वाटेल पण मी आत्मविश्वासाने सांगतो की देशात जगामध्ये नोंद घेतली जाईल अशा प्रकारचं शहर जर आपल्याला तयार करायचं असेल तर आघाडीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच सर. हे होते विजय नाटा साहेब. आत्मविश्वास खूप नेहमीप्रमाणे. खास मेहमानमध्ये इतकं नेक्स्ट वीक विथ अ न्यू गेस्ट. थँक्यू.